केक तुम्ही कितीही खा, तुमचं मन भरणार नाही. कारण हा इतका हेल्दी आणि टेस्टी असा केक आहे. तर त्यासाठी काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं मोठं. त्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घातला आणि 1 वाटी ओट्स घातलेत आणि अर्धी वाटी गूळ टाकला आहे. 2 चमचे आपल्याला फक्त तेल किंवा वितळलेले तूप घालायचं. आता इथं मी घरीच बनवलेलं 1 वाटी दही पण घातले. आता हे मिक्सरमध्ये ना एकदम बारीक असं वाटून घ्यायचं, म्हणजे आपला जो रवा आहे ना थोडा बारीक होतो. आता यामध्ये आपल्याला कोको पावडर ॲड करायचे आहे 2 चमचे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. आपलं बॅटर रेडी आहे. त्यानंतर आपण ज्या ट्रेमध्ये केक बेक करणार आहे ना, तिथं छान बटर पेपर लावून घ्यायचा आणि वरतून ना थोडंसं तूप चोळायचं. आता मी 3 पाव चमचा इथं बेकिंग पावडर टाकले आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकला आहे. वरतून थोडंसं पाणी टाकलं 1 चमचा आणि छान मिक्स करून घ्यायचं. सगळं काही आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच रेडी होतं. तर छान हे मिक्सरचं भांडं त्या ट्रेमध्ये ओतून द्यायचं आणि टॅप करून घ्यायचं, म्हणजे जे काही बबल्स किंवा एअर असेल ना ते निघून जातील. वरतून गार्निशसाठी मी थोडंसं सीड्स वापरलेत आणि माझ्याकडे डार्क चॉकलेट होतं ते थोडंसं टाकलं आणि सगळं बरं व्हावं म्हणून थोडंसं हलवलं. आता हे आपण ना ओव्हनमध्ये मायक्रोवेव्हमध्ये 20 मिनिट्स आपल्याला बेक करायचं आहे. मी तर टेम्परेचर ठेवलं होतं 40 डिग्री. तर हे छान 20 मिनिटात ना असा काही केक झाला होता. 1 नंबर दिसत होता आणि सुगंध म्हणाल ना, जिथं आपण ते गूळ वापरला आहे ना त्या गुळाचा खूप छान स्मेल होत होता आणि चवीला तरी अप्रतिम. आणि हेल्दी असल्यामुळे बिना गिल्ट आपण कितीही खाऊ शकतो.